नवापूर तालुक्यातील कोटडा गावच्या परिसरातील आदिवासींच्या जलजंगल जमिनींवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC कडून सुरू असलेल्या अन्यायकारक आणि बेकायदेशीर हस्तक्षेप तात्काळ थांबवावा, अन्यथा दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनी नवापूर तहसीलदार कार्यालयावर मोठ्या प्रमाणावर शांततामय पण तीव्र लोकशाही आंदोलन छेडण्यात येईल, असा ठाम इशारा कोटडा ग्रामस्थ आणि सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने देण्यात आलाय। कोटडा गावच्या आजूबाजूच्या आदिवासींच्या जमिनी MIDC कडून कवडीमोल दराने जबरदस्तीने अधिग्रहित करण्यात आल्या असून ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता गावठाण जमीन, गुरचराई जमीन आणि सार्वजनिक वापरातील जमिनी MIDCच्या नावावर केल्या जात आहे, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय। या जमिनींमध्ये आदिवासींच्या पूर्वजांची स्मशानभूमी असून आजही याच ठिकाणी अंत्यसंस्कार केले जात आहे। तसेच याच गुरचराई जमिनीतून गावासाठी पिण्याचं पाणी, जनावरांसाठी चारा आणि पाणी तसेच मूलभूत सार्वजनिक सुविधा उपलब्ध आहेत। सन 2016 पासून MIDC कडून ग्रामपंचायतीला डावलून या जमिनी स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न सुरू असून आदिवासी नागरिकांना पुनर्वसनाची कोणतीही योजना नसताना बेदखल करण्याचा हा प्रयत्न अन्यायकारक आणि असंवैधानिक आहे, असा आरोप करण्यात आलाय। या जमिनी अधिग्रहित झाल्यास आदिवासी नागरिकांनी कुठे जायचं, असा सवाल उपस्थित करत हा अन्याय कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा ठाम पवित्रा ग्रामस्थांनी घेतलाय। याच पार्श्वभूमीवर शेतकरी, आदिवासी, वनहक्कधारक आणि ग्रामीण जनतेच्या विविध जिव्हाळ्याच्या प्रश्नांबाबत शासनाकडून दिलेल्या लेखी आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्याच्या निषेधार्थ दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी नवापूर तहसील कार्यालयावर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे। दिल्ली येथील एक ऐतिहासिक किसान आंदोलनाला 5 वर्ष पूर्ण होऊनही MPSC हमी कायदा आणि इतर आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आलाय। निवेदनामध्ये पुढे नमूद करण्यात आलंय की खांडवारासह संपूर्ण नवापूर तालुक्यात वनहक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी न करता थेट अंतिम आदेशांच्या नोटिसा काढून आदिवासी शेतकऱ्यांना जमिनीतून बेदखल केलं जात आहे। चुकीच्या पद्धतीने रद्द करण्यात आलेले सामूहिक वनहक्क तात्काळ मंजूर करावेत, तसेच पेसा ॲक्ट प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे। ग्रुप ग्रामपंचायत करंजी बुद्रुक अंतर्गत मंजूर असलेले पाणंद रस्त्याचे काम कोणतेही लेखी आदेश किंवा नोटीस न देता बेकायदेशीररित्या बंद करण्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आलाय। सदर रस्ता हा शेतकऱ्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जमिनीतून जात असून कोणतीही अतिरिक्त वनजमीन वापरलेली नसताना संबंधित वन अधिकाऱ्यांनी काम बंद पाडल्याने जबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करून रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। याशिवाय वनहक्कधारकांना शासनाच्या सर्व योजनांचा तात्काळ लाभ द्यावा, खाजगी कंपन्यांकडून आदिवासींच्या जलजंगल जमिनीवर होणारा अन्याय थांबवावा, तसेच नवापूर MIDC अंतर्गत शेतजमीन आणि गुरचराई जमिनीवरील बेकायदेशीर कब्जा तात्काळ हटवावा, अशा एकूण 9 प्रमुख मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत। या सर्व मागण्यांबाबत प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन लेखी उत्तर न दिल्यास दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी नवापूर तहसील कार्यालयावर मोठ्या प्रमाणात शांततामय लोकशाही आंदोलन करण्यात येईल। आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन आणि वन विभागाची राहील, असा स्पष्ट इशारा देण्यात आलाय। हा इशारा सत्यशोधक शेतकरी सभेच्या नेतृत्वाखाली तहसीलदार नवापूर, पोलीस निरीक्षक नवापूर यांना निवेदनाद्वारे देण्यात आला। यावेळी सत्यशोधक शेतकरी सभेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड RT गावित, कॉम्रेड राजेश गावित, कॉम्रेड गोबजी गावित, कॉम्रेड भाल्या गावित, कोटडा ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, महिला आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। सातपुडा एक्सप्रेस न्यूजसाठी ग्रामपंचायत कोटडाना बठा लोकसंख्या हे जर ठेवून हा जे आमने विरुद्ध आमना ग्रामपंचायतना जागा होतो जबरदस्ती करीसनी आम्हाला मालूम नसताना लिहिली नाहीत, तर तो जमीन काय आम्ही देणार नाही होय। 2000 पहिल्यापासूनच काय करायला हा ती मालूम नसताना त्याला लिहिली नाहीत, तर आम्ही काय देणार नाही। आमना गावनी अंदर खूप येते ह ढोरा हा पाणीनी व्यवस्था करायला हा बठा हा, तर ती काय आम्ही देणार नाही होय। जे आम्हाला बठा से मर्जी प्रमाणे ती जागा आली नाहीत आणि आम्हाला माहीत नसताना ही करणार, तर आम्ही ती काय देणार नाही होय। जर त्या जबरदस्ती करतील तर आम्ही ती कंपनीला चालू दिला नाही होय। आणि जर इसा करतील तर आम्ही कंपनीला तोडफोड करू, हे जामने तुम्हाला नम्र विनंती है। है गाय चराई है, तो पांजरी तालाव है, आजू मसान भूमि है, तो बोर कोलो है। MIDC वाइन जबरदस्ती हडप होत है, त्यासाठी आम्हाला ते MIDC हा देणार नाही। जर उत्तरवादी करीत आम्हाला त्याला मता हादणार नाही, हे उल्हास बोलून महाबेन शब्द समजतो। तहसीलदार नवापूर यांना कोटडा गावातील नागरिक आणि सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने निवेदन देण्यात आले। कोटडा गावामध्ये आणि परिसरामध्ये जे MIDC आलेली आहे, त्या MIDCची दादागिरी इतकी वाढली आहे की ग्रामपंचायतीला न विचारता ग्रामपंचायतचं जे गुरचरण जमीन आहे किंवा शेतकऱ्यांच्या जमीन आहे त्या जबरदस्तीने हिसकवण्याचं काम हे नवापूर MIDC करत आहे।
आणि कोटडा गावातील जे गुरुचरण आहे त्या गुरुचरणामध्ये आमच्या आदिवासींच्या पिढ्याने पिढ्या तिथे स्मशानभूमी आहे, आमचे पूर्वज तिथे दाटलेले आहेत आणि ती जमीन आज MIDC जबरदस्तीने अधिग्रहण करून या भांडवलदारा कंपन्यांना विकत आहे. त्याला आमच्या ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. आज जर ती MIDCने ती जमीन अधिग्रहण करून कंपन्यांना दिले तर आम्ही आमच्या स्मशानभूमी कुठे काढू? आमचे पूर्वज जे तिथे दाटले गेलेले किंवा आमचं एखादं मैल झालं तर आम्ही कुठे घेऊन जाऊ? म्हणजे याचा अर्थ इथलं भांडवलशाही, इथलं भांडवलदार हे मोदी सरकारच्या इशारावर आदिवासींच्या जमिनी हिसकवणे सुरू आहे. आज पूर्ण देशभरात आदिवासींना जमिनीतून बेदखल करण्याचं काम सुरू झालेलं आहे. परंतु हे बेकायदेशीर काम हे पेसा कायद्याचं उल्लंघन आहे आणि आदिवासींना सुप्रीम कोर्टाने आणि राज्यघटनेने दिलेले 5वी आणि 6वी अनुसूचीचे उल्लंघन आहे. फक्त कागदपत्री पेसा कायदा हा सांगितला जातो, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. ग्रामपंचायतीला न विचारता हे MIDC जमिनी अधिग्रहण करते. आमच्या ग्रामस्थांची हीच मागणी आहे की पेसा कायद्या अंतर्गत आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंध कायदा अंतर्गत या MIDCच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि आदिवासींना न्याय द्यायला पाहिजे. जर या 5 ते 10 दिवसामध्ये MIDCने आमच्या आदिवासींच्या ग्रामपंचायतीच्या नावावर ही सदर जमीन नावावर केली नाही तर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी जी लोकशाही या देशामध्ये अस्तित्वात आली त्या लोकशाहीमध्ये आधी हुकुमशाही सुरू झालेली, ही हुकुमशाही हटवण्यासाठी आम्ही 26 तारखेला तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. जर याच्यात कायदा सुव्यवस्था निर्माण झाली त्याला सर्वस्व जबाबदारी ही MIDC राहील, हे आज आम्ही आपल्याला सांगतो आहे.